वेगळी बातमी आपल्याला म्हणावी लागेल, कारण विधान भवन राड्यातला आरोपी ऋषिकेश टकलेंची मिरवणूक काढण्यात आली। कळंबोलीमध्ये ऋषिकेश टकलेंची जंगी मिरवणूक। आता ऋषिकेश टकले म्हणजे पडळकरांचे सहकारी, जामीन त्यांना मिळाला आणि मग जामीन मिळाल्यानंतर टकलेंची जंगी मिरवणूक काढण्यात आली। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय त्यांना अगदी हार घालण्यात आलेला आहे, फेटा बांधण्यात आलेला आहे आणि ढोलांच्या गजरामध्ये त्यांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे। विधान भवन राड्यातले हे आरोपी आहेत ऋषिकेश टकलेंची। यावरनं मोठा गदारोळ झालेला होता। आपण बघतोय कळंबोलीतली ही दृश्य, ऋषिकेश टकलेंची ही मिरवणूक काढण्यात आलेली आहे। ऋषिकेश टकले पडळकरांचे सहकारी आणि काही दिवसापूर्वी आपण बघितलं यातनं मोठा गदारोळ झाला आणि आता अगदी आपण त्याच्या विरुद्ध कृती बघतोय की जंगी मिरवणूक। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। विशाल। सौरभ, विधान भवनाची हाणामारी महाराष्ट्रात नाही तर देशभरात गाजली असं आपण म्हणू शकतो। कारण का ज्या पद्धतीनं ही हाणामारी झाली आणि दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर काल या आरोपींना जामीन मिळाला। ऋषिकेश टकले याची कळंबोली या ठिकाणी जंगी मिरवणूक काढण्यात आलेली आहे। एक प्रकारे हे गुन्हेगारीचं उदात्तीकरण आहे का असा प्रश्न आता निर्माण होऊ लागलेला आहे। कारण का ज्या पद्धतीनं एखादी निवडणूक जिंकल्यानंतर जशी मिरवणूक काढली जाते तशाच पद्धतीनं ही मिरवणूक काढली गेली। ऋषिकेश टकले हे गोपचंद पडळकर यांचे समर्थक आहेत, मात्र अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर आरोपींची त्यांना जामीन मिळाल्यानंतर अशा पद्धतीनं मिरवणूक काढणं हे कुठेतरी कायद्याला धाब्यावरती बसवल्याचा हा एक प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो। कारण का ज्या पद्धतीनं ही मिरवणूक काढली जाते त्यामुळे कुठेतरी या आरोपींचं अशाच पद्धतीनं उदात्तीकरण करून येणाऱ्या काळात स्वतःच्या नेत्याबद्दलची निष्ठा आपली किती प्रबळ आहे हे दाखवण्यासाठी म्हणून अनेक कार्यकर्ते अशा पद्धतीचे पायंडा जो आहे हे पाडू शकतात। त्याच अनुषंगाने ही घटना जर आपण पाहायला गेली किंवा ही मिरवणूक पाहायला गेली तर ही कुठेतरी चिंता करणारी किंवा याच्यावरती विचार करणारीच गोष्ट आहे ही आपल्याला म्हणावी लागेल। आणि ऋषिकेश टकले याची जंगी मिरवणूक काढून नेमकं काय साधायचं आहे अशी सुद्धा चर्चा आता होऊ लागलेली आहे। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।